घायगाव मधील अशी एक यात्रा जिथं सांगितलेली प्रत्येक गोष्ट अजूनही खरीच घडते। आता तुम्ही पण ही यात्रा कधी बघितलेली का? नसल बघितली तर चला बघूया। अरे पब्लिक, गंमत अशी झाली, मी आणि मम्मी दुपारीच निघालो डायरेक्ट मामाच्या घरी, कारण त्यांच्या गावामध्ये आज म्हसोबा महाराजांची यात्रा होती आणि म्हणूनच तर आम्ही पेढे घेण्यासाठी वैजापूरला आलो होतो। मग काय, पेढे वगैरे घेऊन आलो डायरेक्ट घायगाव मध्ये। आणि विशेष म्हणजे हे म्हसोबा महाराजांचं जागृत देवस्थान आहे भाऊ, त्यामुळेच इथं आल्या आल्या पहिलं म्हसोबा महाराजांचं दर्शन करून घेतलं। आणि आज यात्रा असल्यामुळे इथं 12 गाड्या सुद्धा होणार होत्या आणि त्याच 12 गाड्या ओढण्यासाठी ज्यांच्या अंगामध्ये देव येतात त्यांची आता तयारी सुरू होती। मग काय, चालता चालता मी पण दर्शन करून घेतलं भाऊ। आणि खरोखर इथली यात्रा बघण्यासारखी असते भाऊ, कारण इथली जुनी परंपरा आणि प्रथा अजून सुद्धा तशाच सुरू आहे। आणि जेव्हा म्हसोबा महाराजांची हवा येते त्यानंतर ओढल्या जातात मग 12 गाड्या। आणि या 12 गाड्या बघण्यासाठी आणि म्हसोबा महाराजांचं दर्शन करण्यासाठी इथल्या गावकऱ्यांची एवढी गर्दी होते, कारण इथल्या गावकऱ्यांची म्हसोबावरती श्रद्धाच एवढी हो। आणि त्यामुळेच मी पण पहिलं 12 गाड्यांचं दर्शन करून घेतलं भाऊ। आता तुम्ही पण जर हा ब्लॉग बघितला असेल तर घायगाव मधील प्रत्येकापर्यंत शेअर करा आणि जाता जाता आपल्या आयडीला फॉलो पण करून जावा। तर भेटू परत नवीन एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी।